have girlfriend. पूर्ण खालचं रक्त वर आलं त्याच्या चेहऱ्याने. माझ्या पप्पाचं नाव का घेतात? ट्रिप वर आहे तेव्हापासून माझ्या पप्पाचं नाव घेतात. बेटी बचाओ बेटी पढाओ आहे. इकडे घे. आणि बेटा क्या धनिया लेने जाओ. आपल्याला सनसेट बघायचं आहे. लवकर लवकर उठा. हाय गाईज, गुड मॉर्निंग. खूप दिवसानंतर पुन्हा मी ब्लॉगिंग सुरू केली आहे. फायनली काय म्हणते त्याला, आमच्या 2 दिवसाचा ऑलरेडी झालेला आहे टूर. आम्ही मुंबईला गेलो होतो. मुंबईला तर काही मी ब्लॉग करू नाही शकली, पण आता इकडे आले तर म्हटलं विचार केला की काय करावं आता. म्हटलं ब्लॉगिंग करावं, काहीतरी बोला तुमच्यासोबत. सो आम्ही जात आहे कुठेतरी भूर जात आहे आमच्या मॅनेजर मॅडमला सरप्राईज देण्यासाठी. आमचे मॅनेजर मॅडम समोर बसलाय. आमचे अहो तर आमच्या मांडीवर झोपलेले आहे. त्यांना खूप झोप आली कारण आम्ही रात्रभर ट्रॅव्हलिंग केली आहे. रात्रभर त्यांनी गाडी चालवली आणि त्यांचा मित्र पण आता सध्या गाडी चालवत आहे. आणि आमचे मॅनेजर मॅडम विचार करत आहे की कुठे जात आहे, कुठे घेऊन जात आहे. ती बोर्ड बघून राहिली आहे. कंटिन्यू अंदाज लावत आहे. काय करत आहे? अंदाज लावत आहे. ती अंदाज लावून राहिली आहे की आम्ही कुठे घेऊन चाललोय. तिला दाखवतो आम्ही तुम्हाला पण की आम्ही कुठे जात आहे, कुठे नाही जात आहे. आम्ही एवढे हुशार आहे, अंदाज लावूच देणार नाही तिला. किती बोर्ड वाढस म्हणा, जो स्पॉट आहे तो असा कोपऱ्यात लपलेला आहे की मग शॉक होणारच आहे. कोणत्या कोपऱ्यात बसलेला मस्त आहे. मस्त मंदिरामध्ये. सो आय थिंक तुम्हाला बाहेरचा थोडाफार नजारा बघून असं क्लिक झालं असेल की हा इथे तुम्ही आहे, इथे तुम्ही जात आहे मे बी. सो कमेंट करा आणि सांगा. आणि आमचे झोपले नाही अजून. त्यांना ऑलरेडी थंबनेल वरून समजून देईन त्याला कुठं चाललंय. कमेंट करा. त्यांच्यासोबत थोडा चेहरा उघडून बोला ना. ते विचार करतील की आम्ही कोणाशी बोलत आहे. चेहरा रिव्हील करायचे 1-2 लाख लागते रे. मॅनेजर मॅडम किरण बॉम्ब ताकदनं झोपल्या होत्या रात्री. मॅनेजर मॅडम घोरून राहिल्या होत्या. मी सिरियसली मी खूप खतरनाक झोपली. मी इथेच बसली होती रात्रभर आणि मी इथेच होती रात्रभरपासून. मी इथेच होती. मला युवराजनी म्हटलं की तू मागे बस. म्हटलं ठीक आहे. थोडा वेळ म्हटलं मी थोडा वेळ मागे बसेल मग पुढे बसेल म्हटलं. तर मी रात्रभर मागेच होती. आणि यांनी कधी गाडी चालवली, कोण कुठे शिफ्ट झालं, मॅनेजर कुठे कधी पुढे गेली, हा कधी मागे आलाय, हा कधी पुढे गेला, कधी कोणी गाडी चालवली मला काहीच माहित नाही. मी निवांत झोपली होती रात्रभर. मस्त झोप काढली मी मस्त. काय तुम्हाला काय बोलायचं आहे? मी फक्त 1 घंटा झोपलेलो रात्री. आणि आम्ही काल सकाळपासून जागी आहे. सकाळपासून पहिले तर कुठेतरी फिरायला गेलो होतो. नाही सॉरी उठलो, फिरायला गेलो, वापस आलो, खाल्लं पिल्लं, तयारी वगैरे केल्या, कार काढली आणि मग दिवातून विलेपार्ले गाडी चालवली. 45 किलोमीटर सिटीत 45 किलोमीटर जायला आम्हाला 2.5-3 तास गाडी चालवायला लागली मुंबईतल्या मुंबईत. त्यानंतर मग तिथं 3 फॅशन शो बघितले. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, फायनल वगैरे वगैरे. आणि त्याच्यात नंतर आफ्टर पार्टी पण केली. आणि आफ्टर पार्टी नंतर जेव्हा सगळे झोपणार होते, सुस्त अवस्थेत होते, सगळे थकून गेले होते, तेव्हा आम्ही निघालो मुंबईतून कोकणात जायला. कुठे ते अजूनही माहिती नाही आहे तुम्हाला आणि मॅनेजर मॅडमलाही. काय वाटतं तुम्हाला मॅनेजर मॅडम कुठे चालू आहे? रत्नागिरी, अंबोली, काय सगळे नाव घेऊन घ्या म्हणजे काही ना काही तर नाही. एक तर लागूनच काय नाही. कोकणात चाललो असणार. कोकणात ऑलरेडी आलो आहे आपण. तुम्हाला आम्ही दाखवतो पुढे की आम्ही कुठे जात आहे, कोणता स्पॉट आहे. चला भेटू. आम्ही माहिती आहे का रात्री कितीला निघालो? 2 वाजता निघालो आणि अजून पोहोचलोच नाही. कोणत्या स्पॉटवर जाणार आहे ते फक्त युवराजलाच माहिती आहे. तो मागे बसलाय. आता शशांक गाडी चालवत आहे सध्या. आणि अहो म्हणून घेत जा जरा कधीतरी. माझे अहो गाडी मित्रांनो, माझे अहो आहे. माझे अहो किती वेळची गाडी चालवत आहे आणि मी इथे आरामात बसलेली आहे मस्त. आणि आताच काय आहे काय कुठे गेले माझं मागच कुठे? माझ्या अकाउंटवर मेसेज आला. म्हटलं हाय शशांक, युअर फ्रेंड युवा इज मॅरिड और ही हॅव गर्लफ्रेंड. असं काहीतरी लगेच तिला असं झालं. ह्या सगळ्या जागी जाते, मला बी जायला भेटन. नाही ग्रीन कार्ड आहे म्हणा. तिला विचारू आपण की तू तेली आहे का 2 बैली. डायरेक्ट झोपेतूनच जागा झाला. हा डायरेक्ट ग्लो झाला त्याच्या चेहरा. युवराजचा चेहरा तुम्ही बघू शकता. ब्लश ब्लश ब्लश.
ब्लश झालेला आहे लाल लाल. तिला सांगून दे ते ग्रीन खाटा म्हणा लगेच पेटणार नाही पाहिजे म्हणा. तेली 2 महिने पेटणार म्हणा. पूर्ण खालचं रक्त वर आलं त्याचा चेहऱ्यात लाल लाल. बेटी बचाव तिथून कसं दिसन? थोडीशी वाक ना आळशी. दिसत आहे ना समोर ये ना. बेटी बचाओ बेटी पढाओ आहे इकडे घे. आणि बेटा क्या धनिया लेने जाओ, घरचे काम कराओ, मजदूर बनाओ, उसको कॉर्पोरेट मजदूर बनाओ. असं कोण म्हणत आहे? बेटा भी बचाओ. उससे तेले भी लिया बेटा भी बचाओ. नहीं कसं घोर कलयुग आला है. बेटा भी बचाओ, बेटे को एलिमनी से बचाओ, लॉ से बचाओ, इंडियन लॉ से बचाओ. काही वर्ष आधी जे सगळे अत्याचार झाले ते सगळे पोराईवर आले आता. आता ते सगळं अपोजिट होऊन राहिलेलं आहे. सो युनिव्हर्स हे कसं आहे असं गोल आहे. म्हणजे आता असं होईल काही वर्षानंतर वापस करून टाकल ते आणि बेटा कर. बेटा बचाओ बेटा पढाओ. ब्रश विसरलोय म्हणून आता दात घासणार आहे. आणि आज आम्ही दाखवणार तुम्हाला इथल्या खायच्या प्लेसेस. आणि इथं आम्ही आता आज आलोय व्हेज साठी. साई लंबोदर म्हणून आहे. तर ते व्हेज मॅडमला खायचं होतं म्हणून आपण तिथे काय काय ट्राय करता मॅडम सांगा. साई लंबोदर मध्ये नाही आलोय आपण. दर्या सारंग रेस्टॉरंट आहे शुद्ध शाकाहारी. ऍक्च्युली आम्ही खूप साऱ्या हॉटेलमध्ये गेलो. ते तिथे गेल्यानंतर जेवण ऑर्डर केल्यानंतर ते म्हणाले की 1 तास ते 1.5 तास वेळ आहे. आणि आम्हाला इतकी भूक लागली आहे की कंट्रोल होत नाही आहे. तिथे आम्ही आता आलो आहे. तिथे म्हणाले की सगळं रेडी आहे, तुम्हाला लवकर भेटून जाईल 10-15 मिनिटात. तर आम्हाला आता आम्ही ऑर्डर दिली आहे. आणि ऑर्डर पण नाश्त्यामध्ये इतक्या साऱ्या दिल्या. थालीपीठ इथे 12 नंतरच सगळे चालू होतात हॉटेल. थालीपीठ, घावणे, अजून काय भाजणी वडे, अजून चहा, अजून ताक, अजून आमरसपुरी, म्हणजे उपमा राहिला, अजून उपमा, एवढं सगळं ऑर्डर केलं नाश्त्यामध्येच. जेवण बाकी माहिती नाही आता गावणारा. मग सध्या खूप भूक लागली आहे. आणि आम्ही आता सध्या कुठे आलो आहे तर आम्ही अजून आलेला आहे ते सांगता मग तुम्हाला पुढे एक स्पेशल जागा दाखवून तुम्ही ओळखूनच जाणार की आम्ही कुठे आलेलो आहे. सो भेटू पुढे. फायनली आलंय. थालीपीठ बोलवलं होतं, उपमा बोलवला होता, आणखी चहा बोलवलेला आहे, आणखी बाकीचे पदार्थ यायचे येत आहे हळूहळू. सो आपण आता पहिले सुरुवात करू थालीपीठ आणि उपम्याला कसं आहे काय आहे मी सांगते तुम्हाला. टेस्ट गरम आहे. ज्यूस पिला दो मोसंबी का. हाय हाय म्हटलं देते का नाही. ऑब्विसली मी त्यालाच पहिले तुलाच देणार होती आधी. मस्त आहे. मस्त आहे. टेस्ट आहे, जेवण आहे, सुंदर आहे, टेस्टी आहे. आणि ही चटणी मला खूप आवडते. ही जी चटणी आहे ना ही खूप आवडते मला. आणि थालीपीठ मी नाही खाल्लं पण मी खाते आता आम्ही. क्रंची क्रंची, टेस्टी टेस्टी. आणि मी पहिलेच डिसाईड केलं की रात्री पण जेवण मी इथेच येऊन करणार आहे. कारण की माझं शुद्ध शाकाहारी आहे, मला तर नॉनव्हेज चालत नाही. सो रात्री पण जेवण इथेच काढलं. आम्हाला याच्यासाठी आणलं होतं इकडे की फक्त म्हणे थोडासा नाश्ता करू आणि मग पुढे जेवायला जाऊ म्हणे. आईचा नाश्ता आहे. हे सगळं मी एकटी खाते एकटेच खाणार आहे. हे पण कोणासाठी बोलवलं हे शशांक. हे कशासाठी बोलवलं. आणि हे आमरसन पुरी कोण खाणार आहे. कोण खाणार आहे. आणि हे तिन्ही चहा मी बोलवलं ना. चहा फक्त आमचा आहे. हे पण माझा चहा सोबत मी ताक पण पित आहे ना. हा खूप हुशार आहे तुम्ही सगळे. सगळ्यांनी बोलवलंय मिळून नाश्ता सगळे करत आहे. ताक नाही पित. दही कोणा संपवलं चहा सोबत. चहा सोबत नाही खाला मी ऑलरेडी. थालीपीठ सोबत खाऊन घेतलं मग चहा प्यायला. हे चहा नुपूरचं आहे. अच्छा. नाही 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 मी फक्त माझ्यासाठी आमरस. हे कोणते वडे. भाजणी वडे. भाजणी वडे पण छान होते. दही चांगला आहे, दह्यासोबत चांगली लागत आहे. आणि हे घावणे पण आवडले मला कारण याच्यासोबत खोबऱ्याची चटणी होती. आणि स्पेशल माझी फेवरेट चटणी म्हणजे ही. मला ही चटणी खूप आवडते, खूप अतिशय प्रिय आहे माझी. आणि मला इथे आल्यानंतर आमरसपुरी दिसली. म्हटलं यार माझं ना मनच होत म्हटलं ठीक आहे मी एक टाइम जेवण नाही करत पण मी आमरसपुरी खाईल. मला एक टाइम जेवण नाही आहे, नाश्ता आहे फक्त. एक टाइम नाश्ता एक टाइम जेवण, रात्री जेवण करेल आणि इथेच कर. तुम्हाला ते दाखवणार की थालीमध्ये काय काय आहे. तर आता आपण आलो आहे आदित्य खानावळमध्ये. इथे राईस आहे, रस्सा आहे, तांदळाची पोळी आहे आणि सुरमई आहे मोठी. गरम आहे. आणि ही बांगडा मसाला वेगळी बोलवलेली आहे, यात येत नाही. याचे पैसे वेगळे, याचे पैसे वेगळे. ही सोलकडी सोबत आलेली आहे पण आम्हाला कोकणात सोलकडी कुठेही सगळीकडेच आवडते. बाकी जागेवरची मी गॅरंटी घेत नाही म्हणून सोलकडी बोलवलेली आहे आम्ही 4. आणि हे छोटेवाले झिंगे प्रॉन्स. याच्यासाठी मी 2 घंट्यापासून वाट बघतोय. जेवण आलो आणि आल्याबरोबर काय ते बायकोला विसरून गेला. घे ना, खा ना बाई. एवढा काय
म्हणजे मी मराठी नाही आहे पण सांगते, मालवणी स्टाईल प्युअर मच्छी बघ किती फ्रेश आहे, क्रंची पण आहे, सगळा मसाला लागला. वा कावळ्या काय तुला म्हटलं, छान आहे, गुड. बस 4 शब्द. आणि थोडी वेगळी लागत आहे. तिला सगळंच फूड आवडते, सगळंच चांगलं असते म्हणा ना. मच्छी सगळीच आवडते. मच्छी वेगळं काय म्हणणार आहे, फ्रेश असते. पण फ्रेश आहे की नाही, ही आहे ही डाऊट. खाऊन बघ ना. अबे फ्रेश आहे ना, चांगले फ्रेश आहे तो देईलच, कारण हा दादा पण फॅन आहे आपला. व्लॉग चालू आहे. आम्ही इथे कार पार्क केली बाहेर, रूमच्या बाहेरच आहे. ही आमची रूम आहे, अशी 2 रूम आहे. हा, आणि इथे फक्त कार पार्क करून ठेवलंय इथे, आणि इथून ह्या कार मधून इथून आपलं सामान आणायचं आहे. त्याच्यासाठी हे काय म्हणते आपण, कारण की आम्ही उटक सुटक करू. काय करू? नाही, उटक सुटक. मी चाललो होतो सगळं सामान आणायला, युवराजनी मला थांबवलं, म्हणे आत येऊन म्हणे आपण चकू म्हणे, जो चकून ते काहीतरी होईल तो बॅग घेऊन येईन म्हणे, जो हारेल. हा ठीक आहे, नाही जो जिंकेल. मग कोणी जिंकणार नाही ना, कोणी जिंकणार नाही, जो हारेल. हे रिझन काय आहे असं, मी तिला म्हटलं की चल बॅग घेऊन येतो, म्हणे मी नाही आणत, मी त्या दिवशी आणली होती, अशी बोलते सुरुवातीला. म्हणून मग मी त्या दिवशी बॅग घेऊन येतो काव्याला, मी तुझी बॅग आणली, आज तू माझी बॅग घेऊन बोलते. आम्ही प्रत्येकच मी जात राहिलो, असं वाटते मुरली काकाच बोलून राहील. माझ्या पप्पाचं नाव का घेतात, ट्रिपवर आहे तेव्हापासून माझ्या पप्पाचं नाव घेतात. पप्पाचं नाव का घेत आहे की बिलकुल पण त्यांच्यासारखी आहे तू, बोलण्यात पण, कोणाला शिव्या देण्यात पण, कोणाला झापण्यात पण, सगळ्याला काही ना काही बोलूनच राहिले, सगळ्याच बोलून राहिले काही ना काही, सगळे झापून राहिले काही नाहीये. मी एकच बाहेर म्हणजे तुला काय म्हणायचंय, सगळ्याला झापून राहिली तू, सगळ्याला झापत राहते. तेव्हा ते मुद्दाम टॉपिक चेंज करले, हारणार ते अधिक माहित आहे. ज्याचं बोट पकडलं गेलं तर बॅग आलं ना. मी नाही पकडलं, परत करू, पुन्हा पुन्हा. मी नाही खेळत, मला नाही खेळत, मी बोलत पण नाही. किरणचे बॅकग्राऊंड जाईल मग तिकडे. राहू दे मी आनंद माझी. आंघोळ कसं करायचं मग आपण, आंघोळसाठी उठक पुटक सुटक करू घे. चिटिंग करता ना, स्वतःच हात करते, स्वतःच बोट काढून घेते. किती लवकर समजलं तिला. तू कर, मी नाही करत. आम्ही मस्त मजा येते. तूच ते बोट टाक ना पटकन. मग एक काय होतं माहिती सांग, आपण तू करणार, ठीक आहे मी करतो. ती नाही म्हणते ना, ती नाही म्हणते, ती पुटक पुटक करी. तू असं कर, असं करा ना. तुझं बोट घे, ठीक आहे. अरे 2 बोट लागत ना. बरं मीच करतो. घे आपडी थापडी. 3, 2 वाईट. 3, 2 3, 2 वाईट. हारली तू हारली. ते एकटी तू आणशील ना आता बॅग. नाही झालं, हारली तू. तू हारली. तुम्ही तिघ जण वाईट आहे, मी एकटी होती ब्लॅक. मी नाही, हो तू राज देता होता. पागल हट. तू आउट झाली ना, तू आउट झाली. नाही तुम्ही तिघ चका, मी जिंकली. चिटिंग करताय तू. चिटिंग करताय, असं नाही करा. काय म्हणते चिडीत आहे चिरकोंड्या. चिडीत आहे बसणार. चिरकोंड्या नाही पकणार नाही. तुम्हाला चिडवू नको का, विनाकारण. मीच चिडवणार काय. चिडीत आहे बसणार नाही. आम्ही मी तर सूर्याला बोट दाखवून देतो रे.
तुम्ही तिघ जण चका आता असं असू चका पागल मॅट मी ब्लॅक टाकलं ना मग तुम्ही तिघ वाईट होते मग मी एकच देणार दिन तू पागल लास्ट टाइम तू हरली होती चकोने नाही ते ना बोट माझं पकडून ठेवलं. काही बोट नव्हतं पकडलं. ठीक आहे आपण परत खेळलो हे आपली थपडी काय ते चकवलो आपण त्यातून तू हरली बापरे बाप म्हणजे मला एकटीला काढलं तिघ एकत्र झाले इतके नालायक आहेत सगळे. एक लास्ट खेळू आपण चवरत नाही ठीक आहे एक लास्ट पण मेजॉरिटी विन्स ठीक आहे पटकन काय करतो तुझं काय करतो हे का हे ठीक आहे आता बाय मगाशी सारखंच आहे. तू जर काढ टाकलं कशाला मॅट मी जिंकली ना नाही ते आउट नाही ते आनंद जो सामान एक वेगळा निघन तो सामान आनंद 3, 2, 1 नाही तिच्या हाताचा कलर तसा आहे. मजा आहे तिच्या हाताचा कलर तसा आहे म्हणून वाटलं. ऍक्च्युअल मध्ये ते असंच होतं. थर्ड टाइम आली तू देख अभी तो भगवान भी चाहता है किस्मत भी चाहती है कि तू ही जाए. नाही मला नाही राहायचं मी चालली घरी चल तुला हेल्प करतो आम्ही एक बॅग फक्त घ्या ठीक आहे मी पण माझ्या पाठीवरची आनंद ठीक आहे आम्ही हेल्प करतो बरं काय म्हणते याला ऍडिशनल हेल्प करतो बाकी सगळं बॅग तू एक बॅग आम्ही नाही तसं तू वळशील तर मी बरं लास्ट आहे आता मी लागणार जाऊ द्या काय रडण ते मी घेऊन येतो. आता तुम्ही विचार करत असणार की आम्ही पायी कुठे जात आहे. मी जस्ट रूमवरून उठून तसंच तयारी पण नाही करू दिली काही नाही. अहो उठले म्हणे चला लेट होत आहे आपल्याला सनसेट बघायचा आहे लवकर उठा काहीच करू नका म्हणे तयारी काही करायची नाही म्हणे तसंच चला म्हणे घरच्या कपड्यावर काय तसंच उठवलं कारमध्ये बसवलं आणि ते घेऊन आले. डोळे बघा सुचले झोपलो म्हणून आम्ही चष्मा आणलाय सोबत फोटो वगैरे काढायला कारण डोळे असे सुजल्यासारखे झाले कारण आम्ही छान घारघूर असं मस्त झोपलेलो होतो आणि उठायची बिलकुल इच्छा होत नव्हती. पण कसं आहे काव्या मॅडमचा बर्थडे बोलू द्या काय बोलू मी हा बरं गॉगल घेतला सोबत एक मेकअप पण कसं आहे ते कारण हे आताचं वेदर जे आहे संध्याकाळचं खूप छान वाटत आहे इथे आणि फिरण्यासारखं आहे मस्त आणि खूप झाडं आहे इथे ग्रीनरी आहे तुम्ही बघू शकता सगळीकडे. महत्वाची इन्फॉर्मेशन तुला फिर असं म्हणत आहे बाबा झोपेतून उठलोय ना मी लवकर नाही हा थोडं नाही तरी पण कुठे आम्ही आला गणपतीपुळेच्या बीचवर मेन म्हणजे इथं अंदर कार टाकायला 10 रुपये एंट्री लागते पार्किंग साठी तर 10 रुपयाची पावती घेतली अंदर ठेवली आहे आणि मग कार पटकन आमची किस्मत चांगली होती म्हणून आम्हाला पटकन पार्किंग भेटली. इथे तर फुल पार्किंग आहे पूर्ण सगळ्या गाड्या फुल आहे कारण गणपतीपुळेचा बीच खूप सुंदर आहे मंदिराचं म्हणजे तिथेच मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच बीच आहे. मी ऑलरेडी ती येऊन गेली आहे मी सेकंड टाइम येते इथे मला माहिती आहे. चला मग दाखवतो तुम्हाला बीच कारण मला इथला बीच खूप आवडला तेव्हा तर मी सकाळी आली होती 5 वाजता आणि आता संध्याकाळी आलेली आपण उद्या सनसेट बघायला मंदिरात आम्ही उद्या जाऊ छान तयारी वगैरे करून अशा कपड्यात मंदिरात बिलकुल जाणार नाही ना छान मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन मंदिरात जाऊ आम्ही तुम्हाला उद्या दाखवणार मंदिर. आज आपण बीच बघू आम्ही जिथे रूम केले तर रूमला पण बीच आहे पण तो खूप दूर आहे तिथनं थोडा तर आम्ही अजून तिकडे गेलो नाही आहे. सो इथे आहे हे गणपतीपुळेचं परिसर आणि इथे सगळीकडे दुकान आहे वगैरे पण आहे आणि हे आहे संस्थान श्री देव गणपती पुळे यांचं गेट आणि वरती आपलं मूर्ती आहे गणपतीची वगैरे आणि हा एंट्रन्स आहे खूप सुंदर असा एंट्रन्स दिला इथे झाडं आहे ग्रीनरी आहे आणि कोकणातले नारळाची झाडं बघूनच असं मस्त फील होते नाही मन पृथ्वी मोलाची पुढं लेट होईल सनसेट जाईल आपला हा इथेच ते बघा सनसेट आपल्याला वाडा सनसेट मिस नाही झाला आमचा सनसेट मिस नाही झालेला आहे. हाय मी फॉलो करते दोघांना थँक्यू. तर आमचा सनसेट जो आहे तो मिस झालेला नाही आहे कारण आम्हाला इथूनच सूर्य दिसत आहे तो बघा वेळ आहे आमच्याकडे आणि अजून हा खरंच अजून वेळ आहे. मी ऍक्च्युली झोपायच्या आधी 4:50 ला वगैरे अलार्म लावला 5:20चा
मग नंतर 5:20 उठलो. मग मी गुगल केलं की किती वाजता सनसेट होतो म्हणून. तिथे लिहिलं होतं 6:53. म्हणजे ठीक आहे अजून टाइम आहे म्हणून मग अजून पुढचा अलार्म लावला 5:50 आणि मग 5:50 सगळ्यांना उठून इकडे घेऊन आला. आता अजून तर खूप वेळ आहे बाकी आमच्याकडे. आणि हे गणपती पुढेचं इथनं मंदिर आहे. हे जे तुम्हाला दिसत आहे मागे इथं गणपती पुढेचं मंदिर आहे आणि इथनंच लाईन आहे आतमध्ये जाण्यासाठी. पण आम्ही आज दर्शनाला नाही जाणार आहे, उद्या सकाळी जाणार आहे फ्रेश मध्ये. गणपती बाप्पा मोरया. आणि इथे चप्पल स्टँड आहे. आपल्याला चप्पल ठेवायची गरज नाही बाळा. चलो आपण सीधा उधर जाणार आहे. आणि इकडे खूप सारे शॉप्स आहे खरेदी करण्यासाठी. हाय. इथून उठलो आणि इथे जस्ट आलो. आमच्या अहोना लागली आहे भूक. नारळ बघून त्यांना होत आहे क्रेविंग. ते म्हणतात नारळ पाणी कितीला आहे? आमच्याकडे नारळ पाणी 30 रुपयाला मिळतं. इथे 50ला आहे. 70ला आहे. 70ला आहे. मी 50 पिली होती मागच्या वेळेस. 20 रुपये वाढले. महाग आहे. बाहेर जाऊन पिऊ आपण तिथे ते 50 रुपये. किती सुंदर आहे ना इथलं वेदर. मस्त आणि फोटो पण किती मस्त येते. हा हे सूर्य जो मी बघायला आहे. आम्ही जस्ट आंघोळ केली, झोपलो आणि इकडे आलो लगेच. पण किती सुंदर वाटतंय रिफ्लेक्शन बघा त्याच्यात. आणि त्याहून सुंदर बघा इकडे काय वाटतं. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में. मी नाही पडू दे, टेन्शन नको घेऊ. मला ना ओलं करायचं असतं आतापर्यंत. काय ते WWE ची काय असते ते काय म्हणते उचलून काय करते आता चोक्सलॅम मारून पुरं पायात टाकून दिलं. जगण्याचं दिला, मरण्याचं थोडी दिलाय. हे डुबायला लागत. मला तर स्विमिंग गेली नाही. हे डुबायला लागली. हे मला घेऊन डुबन बाहेर नाही येणार. नाही असं काही नाहीये. मला येते स्विमिंग. मी अशी प्रेशर बसून जाईल. आणि मी इकडून पोहू. मी तेच पोहतो असा माती फेकतो मागा. सो आता आम्ही जस्ट निघालोय आमच्या हॉटेलवरून. इकडे काहीतरी बघायला खायला वगैरे कुठं काय भेटतंय. आणि तुम्ही काय खाणार आहे? ऑब्विसली प्युअर वेज फिश, पांगड़ा किंवा सुरमई. एक ऐसी चीज जिसने राइस में सिर्फ वेज खाया हो. मी खाणार प्युअर सी फूड. आणि युवराज तू काय खाणार आहे? मी पण खाणार फिश. इतका खोटारडा माणूस आहे ना आमच्या ट्रिप मध्ये. हा सगळ्यात खोटारडा आहे. सगळ्यात खोटारडा. कोण कव्हर करून राहिली त्याला? त्याची आई पाहिजे म्हणून ब्लॉग. आपण जमत नाही बोलते. उपवास करते कधी कधी. मी तर प्युअर व्हेज आहे. सो जे भेटेल ते मी काही पण खायला रेडी असते व्हेज मध्ये. असं आपलं नखरे नाही राहत सहसा. आणि नखरे राहते माझे. सगळ्यात जास्त नखरे खायला त्यांचे असते माहिती आहे का? प्रत्येक ठिकाणी नॉनव्हेज आहे दोन्ही प्रत्येक ठिकाणी. आणि ह्या हॉटेलला आपण नाही जाऊ. इथे मी जेवले तर नाही भेटत चांगलं जेवण. गणेश काय ना तिथे चांगलं नाही भेटत. नाही भेटत चांगलं. मी जेवली आहे त्याच्या आधी जेवण फर्स्ट टाइम आले तेव्हा खराब होतं म्हणजे आजही खराब असं असं थोडी नाही. असं असू शकते ना. मला शेफ बदलला असं. तुम्हाला ट्राय करायचं आहे का? तुम्ही तुमच्या रिस्कवर ट्राय करा. मला व्हेज जेवण तिथं आहे माझं हॉटेल दर्या सारंग काय आहे तिथे मी जाते. स्वतः आम्ही जेवायला जाणार आहे आणि काय काय जेवणार आहे तुम्हाला सगळ्या डिशेस दाखवते. म्हणजे तुमचं पण तोंडाला पाणी सुटेल. आणि तू पण तुम्ही पण आल्यावर ट्राय करा. हा तुम्ही पण जर आले कधी गणपती पुढेला तर तुम्ही नक्की तिथे जाऊन ट्राय करा. तिथलं जेवण कसं आहे. पुढेला आले तर करा. गणपती काय आहे? गणपती पुढेच आहे. पुढे नाही आहे. काय नाही पुढे आहे. पुढे आहे. पुढे पण नाही. कुठे कुठे बोर्डवर ना ड लिहिलेला आहे. ळ नाही लिहिलेला आहे. कोणत्याच बोर्डवर नाही. दाखवायचं का आपण? पुढे करा बघायचं आहे का? पुढे आहे. पुढे काय बोललं मॅनेजर मॅडम? आपण मंदिरावर काय नाव आहे ते पाहू आणि डिसाईड करू. पण तसं गणपती पुढे आहे. पण सध्या ते पुढे आहे. ते पुढे आहे. मी मागा आहो सध्या. ठीक आहे. यांनी ठरवलेलं आहे की मला एकटं पडायचं आणि तिघांनी सोबत साथ द्यायची आणि मला ट्रोल करायचं.
ठीक आहे. कारण की आज चकोंड्यामध्ये किरण हरली होती म्हणून आम्ही तिघं सोबत आहोत. मी यांना मी त्यांना मी तेवढंच अच्छा. मला चुकलं ते कुठेतरी म्हणून. इतकी भूक लागली की यांचं लक्षच नाही आहे. उलटी घातली चप्पल. उलटी चप्पल घातली. मी चप्पल किती भूक लागली. होत असते. मला होईतच नाही. आता मी चालली थोडी अशी, मला ते लागलं असं रुतल्यासारखं झालं. म्हटलं अरे चप्पल, म्हटलं माझे पाय उलटे झाले का. आता आम्ही आलेलो आस्वादमध्ये. इथे 2-3 प्रकारचे आहे. सकाळी जे खाल्लं ते आम्हाला आवडलं. सकाळचं अतिथी होती. बरोबर. आदित्य पण आताची प्लेस आम्ही रेकमेंड नाही करणार. चांगलं नव्हतं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण म्हणजे नप नप नप